परंडा तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये पुराच्या पाण्यानं शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि गावांमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे रात्रीच्या वेळी मिळेल त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी नागरिक जे आहेत आपापल्या सोयीनुसार बाहेर पडलेले होते। सध्या परंडा तालुक्यामध्ये असणाऱ्या आपण पाहतोय की कायवाडी गावामधल्या शेगावच्या परिसरामधले सगळे आपण पाहतोय की ग्रामस्थ जे आहेत जिल्हा परिषदेमध्ये एकत्र आलेले आहेत। रात्रीच्या वेळेस या सगळ्यांना ट्रॅक्टरच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेमध्ये आणण्यात आलेलं होतं, कारण रात्री पाणी जर वाढलं तर कदाचित गावांमधल्या अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं असतं। आपण पाहतोय की चिमुकली लहान मुलं असतील, शाळांना तर सुट्टी देण्यात आलेली आहे, त्यामुळे सगळे ग्रामस्थ रात्री खरं तर भीतीमध्ये होते, मात्र रात्रीच त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं। महिला असतील, गावामधले ग्रामस्थ आपण पाहतोय की जिल्हा परिषदेमध्ये त्यांना एकत्र आणण्यात आलेलं आहे। रात्री ग्रामस्थ नक्की किती मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरित झाले आपण विचारणार, किती वाजता पाणी वाढायला सुरुवात झाली? रात्रीच्या 2 वाजल्यापासून पाण्याला सुरुवात झाली वाढण्यासाठी। शेळगावला पूर्ण पाण्याने वेढलेलं आहे। पुराचं पाणी इतकं वाढलेलं आहे की शेळगाव, पांढरेवाडी, चिंचपूर, तांदवाडी हे नदीच्या काठावर, खैरी नदीच्या काठावर असणारे गाव पूर्ण पाण्यामध्ये आहेत। 3-4 गाव पाण्यामध्ये आहेत। देवगावला जास्त आणि शेळगावला तर अति पाणी आहे। चौकडून पाण्याने वेढलेले आहे। काय नाव आहे तुझं? काय नाव आहे? निवृत्ती अमोल जरंडे। बर, किती पाणी आलंय गावात? बर, शाळेला सुट्टी आज? बर, किती वाजता आला तू इकडं? 5 वाजता। पाटे आला। बर, भीती वाटली का मग पाण्यानं? कशात आला? ट्रॅक्टर मध्ये? कशात? ट्रॅक्टर मध्ये। बर, तुझं काय नाव आहे? तांबोळी। बर, किती वाजता आला तू इकडं? 5 वाजता। पहाटे 5 वाजता। काय सांगितलं तुम्हाला? पाणी येईन गावात म्हणून। पाणी येईन म्हणून सांगितलं, त्याच्यामुळे मग आले तुम्ही इकडं? बर, आज काय शाळेला सुट्टी आहे? बर, काय भीती वाटली मग पाण्याने येताना? वाटली? बर, तर आपण पाहतोय की चिमुकले ग्रामस्थ सगळ्या ग्रामस्थांसोबत आपण पाहतो की जिल्हा परिषदेमध्ये एकत्र आलेले आहेत। दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी महिलांची सुविधा केलेली आहे या सगळ्या गावातल्या महिला आपण पाहतोय की एकाच ठिकाणी एकत्रित आलेल्या आहेत। रात्रीच्या वेळेस या सगळ्या आपण पाहतोय की घरातलं सगळं साहित्य घेऊन या सगळ्या महिला जिल्हा परिषदेमध्ये एकत्र आलेल्या आहेत। पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, घरांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे रात्रीच्या वेळी करायचं का हा एक प्रश्न खरं यांच्यासमोर होता। त्यामुळे सगळ्या महिला आपण पाहतो या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत। का की किती वाजता आलं पाणी? 2 वाजता। 2 वाजता। किती वाजता आले तुम्ही इकडे? इथं 5 वाजता आलो। 5 वाजता। काय पहिल्यांदाच एवढा पाऊस झालाय? हो। काय काय नुकसान झालंय? सगळं आमचं सगळं घर गेले, काही सामान काढता आलं नाही, काय नाही, सगळं पाण्यामध्ये गेलंय। हाय असं झालं? हाय असंच बाहेर निघलो। बर हो। बर, काकी काय किती पाऊस पडला? पाऊस भरपूर पडलाय। बर, सारं शेतीचं नुकसान, सारं नुकसान आहे। बर, रडायला जागा पूर्ण आहे आम्हाला। बर, हा, म्हणजे घरातलं सगळं काय भिजलंय? सारं भिजलंय, पाणी शिरलंय साऱ्या घरात। साऱ्या घरात पाणी शिरलंय सारं। काय काढलं? काहीच काढलं नाही, अंगाची पांघरुणाची बाहेर निघतात आम्ही जीव वाचवण्यासाठी। बर, हा, पहिल्यांदाच एवढं तुम्ही बघितलं असं? हा, पहिल्यांदाच बघितलं एवढं पाणी। घाबरला असाल तुम्ही? हा, घाबरलात, म्हणजे कुलप लावूनच बाहेर पळालात, काहीच घेतलं नाही आम्ही। काहीच घेता आलं नाही, काढता आलं नाही आम्हाला। सारं पाण्यात आहे आमचं। हा, आपण पाहतोय की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, घरातलं सगळं साहित्य जे आहे ते पाण्यामध्ये भिजलंय। काकी काय पहिल्यांदाच झालं एवढं? हो, सगळं घरात आहे असं आलोय, अंगाशी कपडेशी आलोय आम्ही। शरड ते जाग्यावर आहेत। बर, हो, लय नुकसान झाली अहो आमची। हो, आता काही रडायला जागा पुरा नाही की हो। हाय असं का अंगाशी कपडे म्हणल्यावर काहीच विलाज नाही हो। म्हणजे काय ते सामान राहिलं तरी चालेल, जीव वाचला पाहिजे? जीवच वाचला पाहिजे ना आमचा, आणि ते शरडाचा जीवच आहे जनावराचा याचा। बरं, हाय आपण जीव लावतो जनावरांना, त्यांना आता सोडून यावं लागलं। हा, हाय असं ठेवलंय, मग घरात काय म्हण नसतं सांगा तुम्ही? पैसा पाणी इकडूक मिळूक काही बी असतच की बायांचा, अंगाशी कपडेशी आलोय म्हणल्यावर बिवून। किती वाजता आले तुम्ही? 5 वाजता आलो आम्ही रात्री। हो, काय ते सगळं म्हणजे पहिल्यांदाच बघायला भेटते? पहिल्यांदाच बघायला आमच्या ह्याच्यात लग्न झाल्यापासून हा, आताच ही अशी घटना घडली। हा, लयची भयान झालं हो, असं व्हायचं नव्हतं। आपण पाहतोय की काकींच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, डोळ्यातलं पाणीच खूप काही सांगून जाते। खरं तर म्हणजे रात्रीच्या वेळेस घरामध्ये जे काही साहित्य होतं ते सगळं साहित्य घरामध्येच ठेवून आम्ही जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडलो अशी प्रतिक्रिया दिली। आपण पाहतोय की शाळेतल्या मुली आहेत, त्या सुद्धा शाळेतल्या मुली ज्या आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी। दीदी किती वाजता आली तू? 5 वाजता। 5 वाजता। काय सांगितलं तुम्हाला? पाऊस आलाय। पाऊस आलाय, पहिल्यांदा बघितलं एवढं पाणी? हो। बर, काय भीती वाटली का मग घरात? हो। बर, कितवीला येतो आता? 6वीला। पुस्तकं आणली का नाही? काय काय सगळं घरातच ठेवले? सगळं घरातच आहे। बर, तू कितवीला आहे? 10वीला आहे। 10वीला आहे। मग काय आणलं नाही? पुस्तक नाही, सगळं वरती ठेवून दिलंय, सगळं ठेवून दिले।
पण तिथपर्यंत पाणी गेले. आपण पाहतोय की या शाळेतल्या मुली ज्या आहेत त्या सुद्धा सांगतायत की घरातलं आपली पुस्तकं जी आहेत ती सुद्धा त्यांनी तर खरं आपण पाहतोय की या ठिकाणी ठेवलेली होती. मात्र आपण पाहतोय की सगळे ग्रामस्थ जे आहेत ते रात्रीच्या वेळेस जिल्हा परिषदेच्या ठिकाणी त्यांची सगळी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली होती. गावामधले ग्रामस्थ असतील, महिला, या सगळ्यांची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि या सगळ्यांना आपण पाहतोय की सुरक्षित ठिकाणी रात्री स्थलांतरित करण्यात आलेलं होतं. काय परिस्थिती होती? रात्रीचं बरेच लोक शेळगावातील इथं रात्री आले ट्रॅक्टरमध्ये बसून, तरी इथनं आम्हाला आवाज दिल्यानंतर आम्ही आलो बाहेर. तर चिमुकली मुलं ही त्यांची परिस्थिती बघून आम्ही इथं सगळी राहायची सोय केली. रात्रीपर्यंत सगळ्या गावाला जागा केलं. आम्हाला आमच्या गावामार्फत सगळ्यांना विनंती शासनाला या सर्वांची व्यवस्थित जेवढं पंचनामा करून नुकसान भरपाई सर्वांची द्यावी. चिमुकले घरी आलं का नाही तहसीलदार? सध्या तर प्रशासकीय अधिकारी कोणी आलेला नाही सध्या इथं भेट द्या. सध्या कोणीच नाही आपल्या जवळपासचं. सगळे गाव स्तरावरचे ग्रामस्थ तिथं मदत करायला. तरी सर्वांनी माझी कळकळीची विनंती की आपल्या मार्फत मी सगळ्यांना सांगू इच्छितो सरकारला की सगळ्यांचं पंचनामे करून लवकरात लवकर त्यांची भरपाई द्यावी ही विनंती सरकारला. आपण पाहतोय की इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. महिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. डोळ्यातलं पाणी सांगताय की घरामधलं साहित्य आम्ही बाहेर काढलेलं नाही, कारण जीव वाचवणं ही आमची प्राथमिकता होती. घरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावरती शिरलेलं होतं, त्यामुळे रात्रीच्या वेळेस घरातलं साहित्य जागच्या जागीच ठेवून आम्ही या ठिकाणी स्थलांतरित झालो अशी भावनिक प्रतिक्रिया सगळ्या ग्रामस्थांनी दिलेली पाहायला मिळते. राज्य शासनाने आम्हाला लवकरात लवकर मदत करावी ही अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.